भुजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्नेतपानि मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दत्तमुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वनरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तांसी आपोलिया हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते। गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। पांडुरंगाकारु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण पांडुरंगाकारु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी इही लोकचा हा देह इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे। धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सचिता आनंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका मने पावटणी गुरु स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी गायलेला अभंग किंबहुना निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायच्या अंतकरणातला भाव। विठाला विठाला गोड असणारा हा चार चरणाचा अभंग आज सेवेसाठी आपण निवडलेला आहे। ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याला देव म्हणावं, ज्याला ह्या जगाला ज्ञान दिलं त्याला संत म्हणावं,
ज्यांनी आत्तापर्यंत कोणाचंही ऐकलं नाही त्याला माणसं म्हणावं. विठाला 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 ऐकावं जीवानी, सांगावं चिंतानी, कार्य करावं देवानी. त्रिपुटी आहे. गोड असणारे या ठिकाणी चालत असलेला हा पवित्र अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आज कीर्तनाची सेवा. परमभाग्यानं योगायोगानं अनंत जन्माचा पुण्याचा उदय झाला. त्यामध्ये आज भगवंताची सेवा करण्याचा योग आला. विठाला 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 सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर. यैव 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 आवलिया लाविला नकाला लाविया लाकुबारे लाविला नकाला लाविया लाकुबारे यैव 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 आवलिया आवलिया यांच्यासाठी आनंदाचं प्रतीक आहे. कळालं तर या ठिकाणी यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं, नाही कळालं तर नाही तरी गेला जन्म वाया. कळावं जीवाला मायबापा हो. इहलोकीचा हा देह, देह म्हटलं की विकार आहे. हो, देह नश्वर आहे, आत्मा मरत नाही, देह राहत नाही. विठाला विठाला तो कोबरायनी बोलावं. इहलोकीचा हा देह 3.5 हाताचा देह आहे. या देहाची अपेक्षा करणारे अमृतपूर्ण स्वर्गातले देव आहेत. देव इच्छिता ती पाहे. ज्यांना मिळालं ते तुम्ही आम्ही आहेत, ज्यांना मिळालं नाही ते देव आहेत, आणि ज्याला मिळालं नाही कळालं नाही. लक्षात आलं का? हो, ते आत्मे. पशुपशवादिकांना जन्म मिळाला पण कळाला नाही. तुम्हाला आम्हाला मिळाला, काहींना कळाला आणि काहींना कळाला नाही. ज्याला गरज आहे त्यांना मिळाला नाही. देव इच्छिता ती पाहे, आणि ज्यांना मिळाला कार्य लागला, भगवंताची सेवा घडली, अंतकरणातला भाव, जगाचं ज्ञान, देवाचं ज्ञान, मीची ओळख झाली, महावाक्याचा बोध झाला. मग त्यांनी गावं धन्य आम्ही जन्मालो. धन्यतेचे प्रकार आहेत. कोण धन्य आणि कोण धिग आहे. का? दास विठोबाचे झालो. अनेकांचं दास्यत्व पत्कारल्यापेक्षा जो विश्वाचा करताय, जगाचा मालक आहे, त्याचा जर दास झालं ना, हो, महाराज म्हणतात धन्यतेला प्राप्त झालो. मिळालेलं आयुष्य, हो, आयुष्याच्या वेळेमध्ये जर साधना करून ते स्वरूप प्राप्त केलं, जे मूळ स्वरूप आहे, त्या प्राप्तीला जर आपण या ठिकाणी सिद्ध झालो, सच्चिदानंद नावाची पदवी जर प्राप्त झाली, तर महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मालो. कुठे करायचं? तुका म्हणे पावटणी करो स्वर्गी निशान.
धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. गोड असणारा या अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं अगदी गरजेचा असतो. तो म्हणजे असा, अनेक वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्यामध्ये आज ही असणारी 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा है ना, 6व्या दिवसाची वा म्हणलं आहेत का नाही कीर्तनात पाहू. आदरणीय हरिभक्त परायण आमचे माऊली बाबांचं प्रेम, येवलेसे रोप लावी येले द्वारी, ज्यांचा आशीर्वाद आहे ते ब्रह्मलीन असणारे ब्रह्मीभूत वेदांत वाचस्पती आमचे किसन गुरुजी साखरे महाराजांचं गोडे असणारी प्रेरणा आहे, आशीर्वाद आहे. त्यामध्ये आमचे पांडुरंग बाबा शेवाळे आहेत. आमचे असणारे किशन बाबांचं प्रेम, माऊली बाबांचं प्रेम, शेवाळे बाबांचं प्रेम, आदी करून आमचे विनेकरी दीपक महाराजांची उपस्थिती. काय आनंद आहे मायबाप. सर्व कन्ह्या नगरवासियांचे अलोट असणारं प्रेम आहे. त्यामध्ये अगदी गंधर्व आपल्या नगरीमध्ये या ठिकाणी उतरले, त्यांच्यासाठी एकदा टाळी द्या मायबापा हो. आमचे माऊली महाराज आहेत, आमचे संतोष गुरुजी आहेत, आमचे तुळशीराम बाबा आहेत, आमचे कृष्ण भाऊ आहेत, दिनकर भाऊ आहेत, आदी करून परिसरातून आलेले सर्व भजनी मंडळी, महाराज मंडळी उपस्थित, तुम्ही माता वर्ग आहेत. आणि एक साऊंड सिस्टीम दरवर्षीची आहे ना, 1 नंबर सिस्टीम वर्ग द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला. सुरुवातीला झालता जरसा गोंधळ, पण ठीक आहे, असू द्या. माऊली महाराजांच्या मृदंगाचा ध्वनी जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला मंत्रमुग्ध 6 दिवस झाले तुम्ही होताय मायबापा हो. आणि एवढ्या थंडी वाजली थोडी आहे ना. आपण ही 3री 4थी सेवा असेल माझी आहे ना बाबा. 4 वर्ष झालं तुम्ही मला नापास केलं नाही, उत्तीर्णच केलं, हे मी माझं परम भाग्य समजतो. 2-3 कॅमेरे आहेत समोर, योग्य आहे ते टाका. कारण कसं आहे, हे कलियुग आहे. असत्यासी दिले जना, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. म्हणून मिळालेला मानव देह आहे, याच देही घडे देवाचे भजन. इथं मिळालेला आहे, पुन्हा मिळेल का नाही बरं का, गॅरंटी नाही. म्हणून सर्व उपस्थित गायनाचार्य मंडळी, कारण यांच्या आवाजाची ओढ महाराष्ट्राला लागलेली आहे, तुम्हालाच नाही बरं. कारण अंतकरणातला भाव, कारण हे गंधर्व म्हणजे आजकालची सेवा नाही मायबाप. जुनाट जुगादीचे नाणे, मी म्हणत नाही, नामदेवराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, देवाया विठाले कृपा केले, देवाया विठाले कृपा केले, जन्मोजन्मी ही पुण्याई प्राप्त केल्यामुळे मायबापा होय ज्ञान प्रगट झालं. कारण ज्ञान असेल तरच मोक्ष आहे. लक्षात घ्या, तुकोबाराय बोलतात त्या अंतकरणातला भाव आहे. तुका जरी बोले सहजाची वाणी, तया घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबाराय बोलतात म्हणजे स्व अनुभवातलं बोलतात, आणि बोलत असताना अनुभवातले बोल गोड लागतात. शब्दाचे गौरव कामानय, बोलत असताना गोड बोलतात आणि समाजाला पचेल असं बोलतात. विठाला विठाला आज जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, गोड असणारी शब्द आहेत मायबाप. इहलोकीचा हा देह, हा कोणता लोक आहे याचा जर विचार केला तर याला मृत्यू लोक म्हटलेलं आहे. हो, आणि मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला
त्याचा अंत एक दिवस नक्की आहे, यात काही संशय नाही. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या, महत्वाचं बोलायचंय. मायबापा हो, मिळालेलं हे मानव शरीर आहे. काल होतं ते आज नाहीये, आज आहे तर उद्या राहील का नाही सांगता येत नाही. म्हणून परिमळ गेली या ओस फुलते ठे. परिमळ, हो, त्या फुलातला असणारा मकरंद या ठिकाणी परिमळ गेला, सुकल्या जात. तसं हे माणसाचं शरीर आहे. हो, या शरीरामध्ये बदल होत असतो मायबापा. जो पूर्वीचं होतं ते आज नाहीये, आणि जे आज आहे ते भविष्यात राहणार नाहीये. म्हणून नित्य ज्याच्यात बदल होतो त्याला देह म्हणावं. या देहाच्या अंगी विकार आहेत, लक्षात घ्या. हो, हे विकारानं भरलेलं शरीर आहे, आणि हे शरीर फक्त भगवंताने तुम्हाला दिलंय. कसं दिलंय? दान दिलंय, दान. हो, जीवनामध्ये दान दिलेल्याची किंमत त्यांनाच कळत असते ज्यांना मिळालंय ना आणि कळालंय. विठाला विठाला भगवंत एवढे दयाळू आहेत. त्या भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावर झाली, हे देह मिळाला. कृपेचे प्रकार आहेत. ज्यांनी कृपा केली त्याला भगवान प्रभू राम म्हणावं, आणि ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमान. लक्षात घ्या, ज्यांच्यावर कृपा झाली ते मारुतीराय, ते लंकेत गेले त्यांच्या कृपेमुळं, आणि ज्यांनी कृपा केली त्यांना पायी चालत जावं लागलं. लक्षात घ्या, कृपेचं फळ सांगतो तुम्हाला. म्हणून त्या भगवंताची कृपा आहे. कृपा असल्यामुळे इथे यावं लागलं, बसावं लागलं, ऐकायला मिळालं. ज्यांना ज्यांना मिळालं ते तुम्ही आम्ही आहेत, ज्यांना मिळालं नाही ते घरी येत. विठाला विठाला ऐकायला मिळालं, पण काय मिळाले? महावाक्य ध्वनी. लक्षात घ्या, 4 वेदाचे 4 वाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे, किम ध्येयम, जगामध्ये कशासाठी आलो, इथं येण्याचं प्रयोजन काय. कुणाला यावं लागतं? माणसाला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे, ज्ञानोबरायचं विधान. ते सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका इह लोकीचा हा देह. पहिले मुद्दा लक्षात घ्या. ज्ञानोबराय म्हणतात हा देह आहे, तुकोबाराय म्हणतात इह लोकीचा आहे. पाप पुण्य करोनी जन्माला प्राणी. माणसाचा जन्म मिळाला, व्यसनाच्या अधीन खर्च केला तर वाया गेला, आणि परमार्थाच्या अधीन राहिला तर त्याच्या जीवनाची या ठिकाणी कर्तव्यता पार झाली. विठाला विठाला आनंद वाटतो. तुम्ही एवढे असणारे सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहात. काय अंतकरणातला भाव आहे तुमच्या. मायबापा हो, आजकाल मोबाईल उघडला की बस यूट्यूबमध्ये नाव सर्च केलं की कीर्तन येतं. हो, एवढं आपल्याकडे सुविधा उपलब्ध असून देखील तुम्ही असणार या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवता. एकदा तुमच्यासाठी तुम्हीच टाळी द्या. कारण आपला आपण देव करून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, आपला आपण जर मोठेपणा नाही दिला तर लोक आपल्याला मोठेपणा देतील का. म्हणून माहुली महाराजांचं या ठिकाणी प्रत्येक या 5 वर्षापासून आपण या ठिकाणी त्यांचा मृदंग ऐकतो. मायबापा हो, हे सगळं अंतकरणातलेत माऊली बाबांच्या. आमचे महाराज जळगाववरून येतात. गुरुजी आपल्या परिसरातलं वैभव आहे, आणि हे सर्व भजनी मंडळी यांच्या अंतकरणातला भाव असल्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित आहे. आज मी तुम्हाला लयबद्ध बोलणार आहे. तुम्ही गेल्या वर्षी माझी सेवा ऐकली, त्याच्या अगोदर ऐकली. यूट्यूबलाही भरपूर कार्यक्रम आहेत आणि ते बाबांच्याच नावावर आहेत. लक्षात घ्या. पण ज्यावेळेस यांच्या परिवाराकडे नम्रते भावने पाहायला जातो तर काय आदर आतिथ्य त्यांचं. लक्षात घ्या मायबापा हो, आपण नुसतं करतोय, हो नुसतं म्हणतोय, पण करत काय नाही. सेवेला फार महत्व आहे. दास्यत्व ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं त्यांची आज मंदिरं झाले. विठाला विठाला माझ्या
मारुतीराने फक्त दास्यत्व स्वीकारलेलं आहे. म्हणून देखील रामचरण रामचरण म्हणून देखील रामचरण 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 म्हणून देखील रामचरण दास्यत्व निघाल हनुमंत पैकेले दास्यत्व निघाल म्हणून देखील रामचरण म्हणून देखील राम दास्यत्वानी घाल हनुमंत पैकेले दास्यत्वानी घाल हनुमंत पैकेले म्हणून देखील रामचरण म्हणून देखील राम रामचंद्राच्या निकट राहणारा दास्यत्व म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप आहे. भगवान शंकर 11 रुद्र हेच मारुतीराय रामचंद्राची सेवा झाली. दास्यत्व स्वीकारलं म्हणून गावागावामध्ये आज प्रभू रामचंद्राच्या कृपेनं माझ्या मारुतीरायचे मंदिर आहेत. मायबापा हो, याला म्हणायचं दास विठोबाचे झालो. म्हणून मुळामध्ये देह मिळूच नाही, मिळाला तर कळावा. हो, देह कसा आहे, देह कुठून आलेला आहे आणि देहाचं स्वरूप काय. देह नश्वर आहे, देह हा पाचाचा आहे आणि देह हा उष्ण आहे. त्याचं नाव शरीर आहे. आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कबीरजी कहते खाल्लं पिल्लं मजा केली, देहाची किंमत कळाली नाही. म्हणून देह चांगला आहे तोपर्यंत परमार्थात मजा आहे. ज्या दिवशी देहाचे इंद्रिय अवयव घडायला लागले त्या दिवशी परमार्थात मजा नाही. म्हणून नाक मुख गळू लागले लाडाने तेच घरातले माणसं या देहाला पाहतात. चला खूप बोललोय आपण मायबापा हो. या जगतामध्ये ओळख देहाची आहे का आत्म्याची आहे? देहाची आहे. वा, असे सुज्ञ असणारे श्रोते समोर पाहिजे, तेव्हा कुठंतरी बरं का सांगण्यालाही अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो. नाही तर आंधळं दळत तुम्ही पुढचं म्हणायचं, मी नाही म्हणत. लक्षात घ्या, कारण सुज्ञ श्रोत्यासमोर बोलत असताना अगदी तोला मोलाचं बोलावं लागतं. मायबाप, जीवनामध्ये देह मिळाला हे मृत्यू लोक आहे. ज्ञानोबरायचं विधान आहे, अह कटा कटा ओखटे ये मृत्यू लोकीचे उफराटे, येथ जरी अर्जुना वचटे जन्मला तू. अर्जुना, तुला मृत्यू लोक प्राप्त झालाय ना, फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये तो तुझ्या अंतकरणातला भाव जागृत करून माझी प्राप्ती करून घेतली की तुझं काम झालं. आणि जोपर्यंत भ्रम जात नाही तोपर्यंत माझी प्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्य शरीर दिले ना, हे दान दिलेलं आहे. पण याच्यामध्ये माझी ओळख करून घेण्यासाठी अंतकरणामध्ये सद्गुरूची कृपा लागते. विठाला विठाला देहाचं या ठिकाणी रूपक करायचं जर ठरलं तर ज्ञानोबाराय देखील घोंगडीचं रूपक करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. कान्होबा, तुझं शरीर पवित्र आहे, ब्रह्मविद्येचा जनिता. तू कसा आहेस? पुतळा आहे म्हणले. आणि आमचं शरीर म्हटलं तर नाशवान आहे. हो, दुर्गंधी आहे. हो, अंतकरणातला भाव. देवा, तुम्ही जसे आहात तसं आम्हाला का केलं नाही? तुकोबाराच्या अंतकरणातला भाव आहे. बघा, पूर्ण इंद्रियाचा जर विचार केला, हो, माणसाचं नाक, डोळे, कान, मुख यापैकी एकच चांगले, त्यांचं नाव आहे मुख. हो, या देहानं इथं यायचं आणि ब्रह्मबुद्धीनं घरी जायचं. विठाला 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 विठाला. हा देह मिळाला, मिळाल्याच्या नंतर भगवंताचं भजन, अंतकरणामध्ये त्याच्या जिज्ञासा, भक्ती, भाव आणि या पूर्ण इंद्रियाला सांगितलेली सेवा. अशा प्रकारे जो कार्यरत आहे त्याचा जन्म सफल झाला
म्हणून आज अंतकरणामधला भाव व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात तुम्हाला काय म्हणतात? इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्यामी देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्यामी धन्यामी आई हलोकीचा देह, देव इच्छिता ती पाहे, 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 इहलोकीचा हा देह, देह म्हटलं की विकार. हो, या देहाला बंधन आहे, जीवाला बंधन नाही. बंधनामध्ये अडकलेला, नको ते माझं मना लागलेला हा देह आहे. मग का बरं इच्छा करतात? स्वर्गातले लोक देव याची काय इच्छा करतात? फक्त या देहानं त्या परमात्म्याचं भजन करता येतं. महत्वाचं आहे, लक्षात घ्या. बाकी काहीही या देहाचं व्यवस्थित नाही. हा, याची ओळख आहे तोपर्यंत आहे. एक दिवस आत्मा निघून गेला, देह समर्पित केला. मग मला सांगा, या जगतामध्ये ओळख होती ती देहाची का आत्म्याची? तर देहाची. या देहाला ठेवलेलं नाव आहे, या नावाने त्याची या जगतात ओळख आहे. मुद्दा असा आहे, मग एवढं काही असताना स्वर्गातल्या देवांना का अपेक्षा करावी? हो, बाबासाठी टाळी द्या एकदा. मस्त प्रमाण दिलं बरं का बाबा तुम्ही, धन्यवाद. स्वर्गीच्या अमर हे का नाही, या ठिकाणी नारायणाचं नाव घेऊन जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ आम्ही. ठीक आहे, अमर आहे. अमर कुणाला म्हणावं? ज्याला मरण नाही त्याला. मग आत्मा मरतो का अमर आहे? तर अमर आहे. मग मरतंय काय? शरीर. हे मरणारं शरीर मागतं, त्याच्या पाठीमागचा हेतू फक्त देवाचं नावाचं भजन आहे. कारण तिथं भजन नाही, तिथं सगळे भोग आहेत, सगळं काही आनंद आहे, फक्त भजन नाही. भजन कुठं आहे?
इथं आहे. मग करावं कोणी? ज्याला कळत आहे त्यांनी करावं का ज्याला कळत नाही त्यांनी करावं? थोडस कथा आहे का नाही? कसला शहाणा तो धनी घे शहाणा तो धनी प्रमाण दिलं महाराजांनी. शहाणा तो धनी घेता असे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गावो गीते मुद्दा आहे. मग भजन कोणी करावं? गुरुजीची भाषा आहे. कोणी करावं? ज्याला करता येईल त्यांनी भजन करावं. हो, गाते श्रोते आणि पहाते चतुर विनोद दूषिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी ज्ञानोबर आहे. कुणाला कुणाला भजन करायला लावा लागलेत? गाते श्रोते. भजन करण्यासाठी माणसाचं शरीर आहे. कारण जेव्हा भजन करायचं तेव्हा जर नाही केलं बर का, परिणाम सांगू का? दक्ष ज्यावेळेस भगवंताचं भजन कर म्हणतले केलं नाही आणि बोकडाचं मुंडकं भेटलं म्हणून तुम्हाला भजन करायचं कसं शक्य आहे? बर का, कळालं का? काय केला? जो यज्ञ असणारा विध्वंस केला, दक्षाचं मुंडकं उडवलं गेलं, तेव्हा म्हणून तुम्हाला भगवान शंकराचं भजन करायचं. मुद्दा असा आहे, या ठिकाणी मनुष्य शरीर मिटलं की या ठिकाणी आपल्याला आपल्या उपजीविकेसाठी काम करावंच लागतं. बिगर कामाचं जगात कोणीच नाही. कोणाचं रिकाम पण खाऊ नये. हो, जर काम करत नसेल आणि जर खात असेल तर त्याला तुकोबराय म्हणले वृषभ आहेत. हो, भार काहीच कामाचं नाही. अगोदर सेवा करावी, नंतर त्याचं फळ प्राप्त होत असतं. तसं माणसाचं जीवन म्हटलं की भजन आहे. मग भजन हे उद्धारासाठी आहे आणि काम हे उपजीविकेसाठी आहे. आपला प्रपंचाचा गाडा आखण्यासाठी काम करावं, कष्ट करावे, गरिबी राहणार नाही. भजन करा, पुन्हा जन्माला यायची गरज नाही. विठाला सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. मग कसं भजन करायचं? येईल तैसा बोल राम येईल तैसा बोल राम, येईल तैसा बोल राम कृष्ण राम कृष्ण, येईल तैसा बोल राम. नाही तया विन फुकेला विठ्ठल. हो, भजन नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, एवढं जरी तुमचं काम झालं तर अंतकरणातला भाव जागृत होईल, मीची ओळख होईल आणि मिळालेला देह सार्थकी लागेल. म्हणून ही कल्पना त्यांना आली, ही अपेक्षा होती आणि त्यांना कळलं म्हणून ते म्हणतात इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. आणि ज्यांना मिळालं त्याच्या जीवनात आनंदी आनंद या अभंगाचं दुसरं
टाळी वाजवा यांच्यासाठी. का धन्य आम्ही जन्मालो, काय धन्य त्याला प्राप्त झालेलं जीवन आहे. हो, किती प्रमाणे तुकोबरायचे. धन्य मी महानीन आपुले संचित, राहिली से प्रीता तुझी या नामे. धन्य माता पिता तयाची या. कोण धन्य? धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ. धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ. हरि रंगीनाथ धन जगी तोती एक हरि रंगीनाथ. हरि रंगीनाथ हरि रंगीनाथ हरि रंगीनाथ. वाह वाह. गुरुजींचं गायन म्हणलं की बोलाच वाटत नाही का, ऐकतच राहा वाटत. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. हरीच्या रंगामध्ये नाचणारा, विषयाच्या रंगात नाही बरं. कारण विषयाच्या रंगात नाचले की माणूस मरते लवकर, आणि हरीच्या रंगात नाचले हो कसा रंग आहे. अवघा रंग एक झाला. कधी कळाल्याच्या नंतर. रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. या रंगात जर रंगायचं असेल तर अंतकरणामध्ये सद्गुरूची कृपा लागते. हो, कारण हा रंग एकदा चढल्याच्या नंतर दुसरा रंग लागत नाही. त्याचं नाव पांडुरंग आहे. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, दर्शी अभिलाष जणे. मग तो परमात्माचा रंग, त्याला निदान नोंद असणारा अंतकरणातला भाव, तो रंग एकदा रंगला की दुसऱ्या रंगामध्ये रंगायचा. रंगला या रंगी, रंगला रंगी, टाळी. गोड लागे गाता गीती. गात असताना स्वतःचा विसर पडावा लागतो बरं माय बाप. थोडंसं अवघड आहे. विसर पडला, देहाचा विसर पडला की देव जवळ आला. हो, आणि देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत भजन करावं लागतं. मग ते दास्यत्व स्वीकारलं, असं भजन झालं, त्या जीवनामध्ये आनंद आहे. आणि त्या आनंदाच्या ओघामध्ये मी गातो नाचतो. मी
आत्मानंदामध्ये माणसानं मग्न ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी आणि याचं नाव परमार्थ आहे. असा ज्यांचा परमार्थ घडला ते धन्य त्याला प्राप्त झाले. धन्य आम्ही जन्म आलो. बाकीच्या जन्माचं मला बोलायचं नाही. पहिल्याने जन्म घेतला भूमीच्या बोली. ब्रह्मानंदी जीवनामध्ये दुसऱ्याचं जीवन सांगायचं नाही, फक्त स्वतःचं जीवन सांगायचं. तुकोबाराय म्हणले धन्य आम्ही जन्म आलो असं म्हणता आलं पाहिजे. दास विठोबाचे झालो. आणि आपलं कसं आहे, धन्य आम्ही जन्म आलो दास संसाराचे झालो. लक्षात घ्या, दास होण्यासाठी काय करावं लागतंय. काया वाचा मने झाला विष्णुदास. एवढं सोपं नाही ते. कायेनं वाचेनं मनानं. हो, काया वाचा मने ह्या तीन वस्त्र गोष्टी जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात दास्यत्व जर स्वीकारलं तर तीन गोष्टी बागत नाही. त्या जगामध्ये तीन लोकांचं साम्राज्य. हो, काम क्रोध त्यासी बाधती ना. कारण हे दोन गोष्ट जिंकण्यासाठी भजनच करावं लागतं. मग दास्यत्व स्वीकारलं मग ते धन्य त्याला प्राप्त झाले. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. जे देवाचं दास आहे त्याच्यासाठी भजन आहे, तो मुक्त आहे. आणि जो संसाराचा दास आहे, संसाराच्या दासाला बघा सगळ्या उपाध्या आहेत, बंधन आहे. आणि जिथे जिथे प्रतिबंध लावला विठाला विठाला. जीवनामध्ये दासच व्हायचा असेल तर देवाचं व्हावं का प्रपंचाचं. बोला बोला. डोळ्याने काय करावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख. झालं. त्या भगवंताच्या डोळ्यानं या असणाऱ्या डोळ्याने तो देव पाहायचा. पाहत असताना कसा पाहायचा. तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरे सारोनी. त्याचं काम झालं बरं का. ज्या दिवशी त्या डोळ्यानं पाहिलं पुन्हा पाहण्याची गरज नाही. सांगा तुम्ही ऑपरेशन कोणच्या डोळ्याचं होतंय हो. ज्या डोळ्यानं दिसत नाही त्या. बरं, ज्याला दिसतच नाही त्यानं काय करावं. पाहूच नाही. काय पाहू नये. बघा आपले काका आहेत ना मुकुंद काका, कळालं का. त्यांना दिसत नाही पण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. मग कोणच्या डोळ्यानं पाठ केली असं त्यानं. कळालं का. त्यांचं काय वैभव होतं. कोणच्या डोळ्याने असणारे मायबापा हो त्याला ज्ञान म्हणतात. ते उपजदाच आहे. म्हणून तो भगवंताने दिलेला ज्ञान डोळा आहे. त्या डोळ्याने ईश्वराला पाहायचं. या डोळ्याने दिसेल का नाही सांगता येत नाही. तर डोळे उघडलं की जग दिसायला लागलं, झाकलं की परमात्म्याचं स्वरूप उघडलं की तो दिसला पाहिजे. मग त्याची दृष्टी बदलली. मग ती दृष्टी येण्यासाठी हे परमार्थ करावं लागतो. दास्यत्व स्वीकारावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुकोबारायांनी पायाचे देखील या ठिकाणी पदयात्रा, पायानं तीर्थयात्रा, हाताने त्या भगवंताचं टाळी वाजून भजन, मुखाने नामस्मरण ऐकायचं. कानाला तेच काम, डोळ्याला तेच काम. निमाले इंद्रिय विषय विसरली काम. बर का. सगळे इंद्रियाला काम लागलं, एकच काम असं स्वीकारलं. म्हणून महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. मुद्दा संपला. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये
तुकोबराय उपदेश करा लागले आयुष्याच्या साधने गोड या ठिकाणी तुकोबरायच्या अंतकरणातला भाव आहे. तुकोबराय म्हणतात तुम्हाला हे भगवंतानं आयुष्य दिलेलं आहे. या आयुष्यामध्ये बर का सावता बाबांचं या ठिकाणी गोड या ठिकाणी उदाहरण मायबाप प्रपंच करोनी परमार्थ साधावा. देहानं प्रपंच करावा आणि मनानं परमार्थ करावा. ह्या दोन गोष्टी आहेत मुद्द्याच्या. आपलं तसं नाही. आपण मनानंही या ठिकाणी का करा लागलो तर प्रपंचच करा लागलो. प्रपंच देहाने करावा आणि मनाने परमार्थ करावा. कारण परमार्थात लागतं ते मन एक नाही आणि प्रपंचात लागतं ते शरीर. ह्या दोन गोष्टी ज्याला करता आल्या ना त्याचा प्रपंच सफल होतो. प्रपंचच नाही पण संसार या ठिकाणी महाराज म्हणतात सफल होत असतो. मग जीवनामध्ये आयुष्य मिळालं. या आयुष्यामध्ये कोणाचं 60-65 नंबर बघा 100ला तर जाणारच नाहीत. कलियुग आहे हो मध्येच चाललाय. काय धोका व्हायला सांगता येत नाही. ज्याचं जसं आयुष्य असेल तसं त्याला जीवन जगावं लागतं. मग अशा आयुष्याच्या वेळेमध्ये जर या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करून ती जर पदवी आपण बहाल केली कारण त्या पदासाठीचे माणसाचं शरीर आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे नको ते माझं म्हणा लागला आणि माझं इथे विसरल्या गेला. या दोन गोष्टीची हानी झाली जीवनामध्ये. माझं काय आहे तर माझा देव आहे आणि परक काय हा तर मिथ्या असणारा प्रपंच आहे. खरा देव पटन आणि मायेच्या बाहेर निघता येईना. विठाला विठाला मग या भ्रमामध्ये अडकलेला देह या ठिकाणी महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने. साधनाही सांगितलेली आहे. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधील देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सगळा. साधना म्हणजे भगवंताचं नाव आहे बर का. साधन बर का शरीर आहे आणि साध्य हा देव आहे. साधन काय आहे भजन करा. भजनाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करा. या ठिकाणी साधन सांगितलं. तुका म्हणे साधन सुलभ घुमटे पुण्य असेल तरच घडतंय. पुण्याईनं हे कार्य घडतंय आणि पुण्य नसेल तर पुन्हा प्राप्त होत नाही. विठाला विठाला पुण्यानं देव आवडतो आणि पापाने संसार आवडतो. लोक जास्त संसार करले का देव करा लागले बघा. संसार करा लागले कारण पाप आहे. पापाने प्रपंच आवडतो म्हणजे संसार आवडतो आणि देहाने काय त्याचा असणारा भोग घेतो आणि त्याच्याकडे पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर देव सापडतो. पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं माणसाला. म्हणून महाराज आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. सत कशाला म्हणावं चित कशाला म्हणावं आनंद कशाला म्हणावं. आमचे गुरुजी सांगायचे सत म्हणजे राम चित्त म्हणजे कृष्ण बरं का. आनंद म्हणजे जगाचा मालक पंढरपूर निवासी पंढरीश पांडुरंग परमात्मा हे आनंदाचं स्वरूप आहे. विटेवरी निट आनंदाचा कंद तुका नाचे छंद नामघोष. आनंदाचं स्वरूप असलेला माझा देव आहे आणि त्या आनंदामध्ये या आनंदानं या ठिकाणी एकत्रित यावं म्हणजे देव आणि आपण एक झालो की ती सुस्वरूपाची प्राप्ती झाली. सच्चितानंद पदवी घेणे एक नाही कैवल्याचा अधिकारी मोक्षाची जोड बांध जीवनामध्ये ते पद आम्हाला तुम्हाला प्राप्त व्हा म्हणून तुकोबरायांचा अंतकरणातला भाव जागृतीत आणा लागले. समाजाला बोध करा लागले की बाबा तू देव आहे तू देव आहे पण या मायेच्या अधीनाला जीवदशेला प्राप्त झाला. नको ते माझं म्हणा लागला. जीवनामध्ये त्या खऱ्या देवाला विसरल्यामुळं माझ्या अंतकरणातला भाव मी तुम्हाला सांगा लागलो. सच्चितानंद पदवी घेणे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला जायचं. पण हा जीव का करा लागला जसं वारा येईन तसं उधळा लागला. बरोबर आहे हो. आपली भक्ती म्हणजे कशी आहे सोमवार आला हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. ठीक आहे पण एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. भगवान शंकराला प्राप्त करून घ्या झालं. मंगळवार आला की बघ झालं दुसरं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आज बुधवार आहे. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. गुरुवार आला हो
दत्त दिगंबर दैवत माझे नित्य माझ्या हृदये विराजे. कुठं भक्ती आपली कुठं देव. शुक्रवार आला हो मनी घे काय महाराज ते दाताचं दात मन घ्या ग कोणी. असू द्या आनंद आहे हे मी म्हणायला नाही पाहिजे. कुंकू घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचे दात मन घ्या ग कुणी, दाताचे दात मन घ्या ग कुणी, घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. नाही सुया गे सामन घे हे संज्ञा डोळ चरणामाई तुम्हा काजळ शोभा देई, तुम्हा काजळ शोभा देई, तुम्हा वाळ शोभा देई. आपण केसाच्या फुलाबाई तुम्ही केसाळी मंगाबाई, तुम्ही केसाळी मंगाबाई, तुम्ही केसाळी मंगाबाई. टकमक बघतील साऱ्या जणी, टकमक बघतील साऱ्या जणी, साऱ्या जणी, साऱ्या जणी. अवघड आहे महाराज. खरंच आहे बा तुम्ही शब्द काढल्यावर काय करेंट लागलं महाराज. लोक मेले ना सांगू सांगू काय अज्ञानातला आनंद आहे महाराज. ज्ञानातला आनंद भोगणारी तो कोबर आहे माझे सावता बाबा आहे का नाही. भक्तीचे तेवर मजा याची हाती दया घरी शांती क्षमा दया काय अंतकरण आहे. माझ्या नाथबाबाचा विचार करा. नाथबाबाच म्हणा हो. केसारी फणिग मैना काळी पात मनी हंसा एक गवसा ये तुझ्या बाबीला जायचं काजळ घे घे ग वाडघा केसारी फणिग मैना काळी पात मुद्द्याचं असं वैदिन आहे ती वैदिन नाथबाबाचं भार उडवतात हे का नाही. गोड गायचे सांगितलं जातं कलियुगातले बाई धन्यावर प्रेम करीन का नाही सांगता येत नाही पण सोन्यावर नक्की करते किती महाग हो द्या म्हणून बयो तुला मुरगुंडा होईल हौसा ये ग कौसा ये तुझ्या बबीला जायचं काजळ घे आठवाभर जोंधळ दे तुझ्या बबीला. पहिल्यानं होतं ना जोंधळात हायब्रिटाला शाळू आलं ना राशनला याला ऐका ना लय अवघड अवघड आहे ते. आता सांगायचं नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आयुष्य मिळालंय ना मिळालं ना प्रत्येकाला मिळालंय पण कळालं का सगळं नाही व्यसनाच्या आहारी गेलं कोणी कोणी अज्ञानात जीवन जगा लागलं. काही कळत ना साधू संत सांगा लागले टाहू फोडून सांगा लागले विनंती करा लागले पाया पडायला लागले गरजून सांगा लागले वेदाच्या भाषेत सांगा लागले सोप्या भाषेत सांगा लागले हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त बोधावर आणायला लागले. कारण जीवानं जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत अज्ञानाचे. ज्या दिवशी बोध झाला बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट भ्रांती जावी माणसाची म्हणून हा मंडप आहे. हे माऊली बाबांचे प्रयत्न आहेत. आमचे किशन महाराज आहेत आमचे बाबा शेवाळे बाबा पांडुरंग महाराज हे सगळे जे प्रयत्न आहेत ना फक्त ह्या जीवाचं भ्रांती जावी
अज्ञानातून ज्ञान प्रगट व्हावं. महाराज किती गोड गातात मायबाप. ही सामवेदाची कृपा आहे. गायन एवढं सोपं आहे का हो? सोपं नाही. त्याला पुण्य करावं लागतं. सरस्वतीची कृपा संपादन करावं लागते. गुरुचा आशीर्वाद लागतो. रियाज लागतो. त्याची ओळख लागते. आणि ओळखीच्या माध्यमातून आडनाव बदलायला नाही पाहिजे. नाहीतर मिक्सिंग झालं का नाही मग लक्षात येत नाही कोण आहे म्हणून नेमकं. तसं प्रत्येक असणारे गुरुजी शिकवणारे आहेत. आमचे तुळशीराम महाराज असतील, आमचे संतोष महाराज असतील, हे विद्यार्थी घडवायला लागले. कारण त्याची ओळख केली की त्या वेदाच्या माध्यमातून, सामवेदाच्या माध्यमातून त्याची प्राप्ती करायची. कीर्तनाच्या माध्यमातून जगाला बोध करायचा आणि त्या भगवंताची प्राप्ती करून द्यायची की बाबा तू अज्ञानी आहे, तुला ज्ञान प्रगट करून त्याला मोक्षाला पाठवायचं. म्हणजे निघालेली हिमालयातून गंगा समुद्राला गेली की तिचं काम झालं. जीव देव झाला की या ठिकाणी त्याचं काम झालं. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी गेले. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. जीवन जगायचं असेल तर धन्यतेचं जीवन जगा. धीग जीवन जगू नका. धन्य कोण आहेत? ते भगवंताचे दास आहेत. ते धन्य आहेत. ज्यांनी जगाला ज्ञान दिलं ते धन्य आहेत. ज्यांनी भगवंताच्या नावाचं भजन केलं ते धन्य आहेत. बाकीचा विषय वेगळा आहे. असे धन्यतेला प्राप्त झालेले साधू तुम्हाला सांगायले आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी गेले. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाची हरे जय 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 विठोबा रखुमाची. इह लोकीचा हा देह
देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्य त्याला प्राप्त झालेले मानव शरीर आहे, कारण याच देहामध्ये त्याची प्राप्ती होते, कारण त्याचं नाव भगवान आहे, कारण त्यानं दिलेलं हे नर शरीर दान आहे. त्याची प्राप्ती झाली की पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही, त्याची सरली यरजार झाला सफल व्यापारात. 5व्या दिवसाचं कीर्तन पाहता पाहता हा आनंद तुम्ही घेत आहात. आनंद वाटला या ठिकाणी, इतका सत्कार, एवढं प्रेम तुमचं सर्व कन्हैयानगरवाल्यांचं दरवर्षी मला या ठिकाणी आमंत्रित करतात. आणि अंतकरणातला भाव हे तुमचं प्रेम इथपर्यंत आम्हाला घेऊन येतं. विठाला कारण पत्रिका पाहिल्याच्या नंतर सर्वांचं प्रेम या ठिकाणी उत्पन्न, माऊली बाबांच्या कृपेने सगळं चालतं. महाराज हा परिवार एवढा प्रेम करणारा आहे, नुसतं कीर्तनापुरतंच नाही तर 12 महिने आम्हाला फोन चालू राहतात की महाराज या ठिकाणी कार्यक्रम झाल्याच्या नंतर असं वाटतं हा कार्यक्रम कधी संपूच नाही, साधू संतांनी घरी यावं. हो, काय अन्नदान आहे, पंगती उठतात, भावार्थ रामायण आहे. आजचे असणारे कीर्तनाचे यजमान आमचे शर्मा भाऊ आहे का नाही, सांगितलं ते पत्रिकेत उल्लेख केलेला आहे तसा. आणि संतोष गुरुजीचं गायन पुन्हा आम्हाला 12 महिने ऐकायला भेटणार दिंडीत. खरे वारकरी दिंडीत भेटतात, बस तिथं काकडा आणि इथं चाल. महाराजांचे प्रयत्न चालू आहेत, म्हणून असं जीवन आहे मायबाप. आणि आयुष्य मिळालेले या आयुष्यामध्ये हेच करण्यासाठी माणसाचं शरीर आहे. याच्यापेक्षा कीर्तनात वेदांतात कुठंच काही नाही, फक्त एवढंच आहे, अंतकरणातला भाव त्या परमात्म्याला द्यायचा आणि त्याचं प्रेम आपण घ्यायचं. पुन्हा या ठिकाणी जन्म नाही, कारण ज्ञानोबराय म्हणतात ना, आयशी दशा येईल पुढे, तेथे मन होईल वेडे, चिंतन ठेव रोकडे आत्मज्ञान. आमचे दीपक महाराज विना घेऊन बघा कसं तालात नसतात, कारण ती देह आहे ना, त्या देह त्याच्याच कारणी लावण्यासाठी आहे. आता गुरुजींचे एवढे राग, एवढे ताल हे कशासाठी आहे, कारण त्याची प्राप्ती करून घ्यायची याच्या माध्यमातून. का गेल्याच्या नंतर भगवंतालाही तोच आनंद वाटावा, कारण इथेही तेच करायचं आणि गेल्याच्या नंतरही तेच करायचं. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. किसन महाराज साखरे बरं का, यावर्षी महाराजांचं देहावसान झालं, बरोबर आहे. रामबागेमध्ये कीर्तन असताना बरं का, बरेच कीर्तन तुम्ही ऐकले, पण माझ्या जीवनामध्ये तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेस आम्ही कीर्तन श्रवण करायला गेलो त्यावेळेस सहज चाल म्हणली, महाराजांनी समोर आणले, म्हणले वा किती गोड आशीर्वाद सांगतो तुम्हाला. कारण मोठ्याने थोडा जरी आशीर्वाद दिला तर जन्मोजन्मी पुरत असतो. कारण त्यांचा अभंग होता, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, हा अभंग होता त्यांचा. इतका आनंद वाटला. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिना, हा अभंग होता आणि चाल गायली. इतका आनंद वाटला. ती कृपा आहे, त्याच महात्म्यांचा आशीर्वाद बरं का आपल्या कार्यक्रमाला आहे. हुकुम काकाचा आशीर्वाद आहे. महाराजांची दिंडी आहे, त्या दिंडीला आम्ही भेट देतो, कारण ही कुठली गोष्ट कृपेशिवाय होत नाही. आयुष्याच्या साधने बरं का, हे आयुष्यात मिळालेलं साधन आहे. याच साधनाने तिथपर्यंत जायचं. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, ही भजनी करणारी भजन मंडळी आहेत ना महाराज, त्यांना हे मिळालेलं धन आहे. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु मौलिक दी मेरे सतगुरु, वस्तु मौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर बनायो. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो. घराचे काय ते हे जे धन ज्यांना सापडलं ना, त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा कुठलीच गोष्ट प्राप्त करायची गरज नाही. त्याची सरली यरझार झाला सफल व्यापार. कारण हे धन आहे, या धनाचं नाव परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण वावया जतन, हे उपाय लाभाचे. अशा प्रकारे महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने
सचितानंद पदवी घेणे आणि इथंच करता येतं तुकोबरा शेवटी सांगा तुका म्हणे पावठणी धान धान धेन तुका म्हणे पावठणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावठणी तुका म्हणे पावठणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी जय हो करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जय मारो धन्य आम्ही जय मारो करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो आलो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे धार दास विठोबाचे धार विठोबाचे दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठो
आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही टाळी वाजवा तुका म्हणे पावटणी करो स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठोबा रुक्माई दानेश्वर महाराज